सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून स्वतःच्याच नागरिकांवर ड्रोन हल्ले। वझिरिस्तानमधील ड्रोन हल्ल्यात 4 लहान मुलांचा मृत्यू। पाक लष्कराविरोधात वझिरिस्तानमध्ये संतापाची लाट। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी केक कापणाऱ्या साजिद सोबत ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ। ज्योतीचा पाक दूतावासामधल्या अनेकांशी फोनवरून संपर्क असल्याचं उघड। तपासाच्या दरम्यान ज्योती मल्होत्राच्या डायरीतून महत्त्वाच्या बाबींसमोर। ज्योती मल्होत्राचा कल पाकिस्तानकडे असल्याचं डायरीमधून उघड। पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळालं, डायरीमध्ये उल्लेख। ज्योती मल्होत्रा बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती। व्हिसासाठी बांगलादेश उच्चायुक्तालयामध्ये ज्योतीचा अर्ज। ज्योतीचा पाकिस्तान, चीन, बांगलादेशशी सुद्धा जवळीक साधण्याचा प्रयत्न होता। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारीफ याची कबुली। हरियाणाच्या नुहामधून हेर तारीफला अटक। सिरसा एअरबेसचा फोटो आणि व्हिडिओ देण्यास सांगितलं होतं। तारीफची पाणी करार रद्दच ठेवण्याच्या निर्णयावर भारत ठाम। सिंधू कराराबाबत पुनर्विचार करण्याची पाकची मागणी भारताने फेटाळली। मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकवले जाणार। उत्तराखंड सरकारचा निर्णय। नवीन अभ्यासक्रमामध्ये ऑपरेशन सिंदूरचा धडा जोडला जाणार। भाजपकडून राहुल गांधींच्या चेहऱ्यासोबत असे मुनीरचा चेहरा पोस्ट। राहुल गांधी पाकिस्तान आणि त्याच्या हितचिंतकांची भाषा बोलतात, भाजपचा आरोप। तर काँग्रेसकडूनही मोदींचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। धनंजय मुंडेंकडील अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळणार। 8 दिवसांपूर्वीच मंत्रिपदाबाबत ठरलं, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। फडणवीस, शिंदे, अजित पवारांचे आभार। भुजबळांची प्रतिक्रिया। भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार अशी चर्चा। माहितीमध्ये सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा। राज्यभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी, जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं। मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे 3 ठिकाणी ओरडिंग कोसळून दुर्घटना। अनेक सखोल भागामध्ये पाणी साचलं, नागरिकांची तारांबळ। शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। कल्याणमध्ये सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना। ढिगाऱ्याखाली अडकून 4घांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 महिलांसह एका 1.5 वर्षाच्या मुलीचा समावेश। शोध मोहीम सुरू। कल्याण डोंबिवली परिसरात 10 प्रभागांमध्ये धोकादायक इमारतीचं सर्वेक्षण। 513 इमारती धोकादायक, 176 इमारती अतिधोकादायक। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। देशभरात 257 कोरोना रुग्णांची नोंद। कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। मुंबईमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण।